आज कोणता डे? टीडी डे असं हा, मग TD आणलाय. बरं का टीडी डे आणला आता नाद नाही. तू टीडी बघायचं का तुला? दाखव एकदा. एवढा मोठा आणला होय. कसं आहे? मॅडमला द्यायचा का? हा चला मग. मम म्हणा मम. गुड मॉर्निंग माय टीचर. ए ओरड ए ओरड झोळे. टीडी आणलाय. टीडी आणलाय. चला. कसं आहे सर? नजर नाही लागायची. नजर पडली पाहिजे तुमच्यावर. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं नवनाथ. आज मी 6ला उठलोय आणि रोज रेग्युलर बेसिसवर मी 6ला उठतो आणि आज पण उठलोय ॲज युजल. बाकी आता एवढ्यात माझं अंथरूण उचललंय आणि फ्रेश होऊन आलं आहे. तिकडं आता सध्या पाणी तापायला ठेवलं आहे, आंघोळ करायची आणि भात पण टाकायचं आहे. सोयाबीन खायचे, भात सोयाबीन आंघोळ करायची. अजून बस एक ओढा करायचं, माझं आवडायचं आणि कॉलेजला जायचं. गाण्याचा आवाज बघा कसं येतो. ह्याच्या अगोदर बरं भूतावाने आवाज येतो, आता बंद झाला. इकडे भात टाकलं आहे. बाहेर बघा किती अंधार आहे. 6:15 6:30 होत आलेत आता. 6:30 वाजत आले, 6:15 वाजून गेले पण अंधार बघा किती. तिकडं तुम्हाला काकड्याचा आवाज येत असेल. मी काल जिथे गेलो होतो ना तिथं काकडा चालू आहे रेग्युलर बेसिस. 7 दिवस काकडा पण राहणार आवाज येत असेल. बाकी काहीच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ना 100-200-2% मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहा आजच्या ब्लॉगमध्ये आणि ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल काय विषय किंवा थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल काय. पण मग ते विषय असा आहे, तुम्ही आता बघा पूर्ण ब्लॉग आणि कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल काय रिॲक्शन्स आहेत काय आहेत तुम्हाला दिसन ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहा. आज मस्त आता गवती चहा करतो. सगळ्यात आवडता चहा माझा गवती चहा. ओके गवती चहा वासावरून असा आनंद येतोय. मन तृप्त झालं. गाय चेहरा परत टॅरिंग गेली का नाही खरं खरं सांगा कमेंटमध्ये. मम्मीला बोंबलं होतं ती माझ्या नावाने बोललं काळा पडलाय पण त्या लेवलला गेली उतरली टॅनिंग आता बऱ्यापैकी. काही नाही घरात राहिलं ना थोडे 2-4 दिवस असं उजाडत नाही गेलं उन्हात नाही फिरलं ना लगेच टॅनिंग उतरली. काही करायची गरज नाही पडत. बाकी निवांत आवडीत आज काही शाळेला काही काम नाही काही नाही. आणि आता सोयाबीन खायचे अजून हा भात बी खायचा म्हणजे किती कंटाळा करू राहिले विचार करा. 6:15 झालेत अजून 45 मिनटात मला निघावं लागेल. भात झालेला आहे सोयाबीन होऊ राहिले आणि आपला सूर्यदेवता आपले सूर्यदेवता आता बघा तुम्हाला दिसतेनच थोड्याच वेळात. दिसले का सुंदरता मेरी बच्ची. कालचा जो ब्लॉग होता ना गाईज ते कालचा ब्लॉग मला अजून एडिट करायचं आहे परंतु ते ब्लॉग काय एवढं हे नॉर्मल लेवल विषय. आजचा ब्लॉग लय खतरनाक आहे. तुम्ही जर बघितला तर तुम्ही म्हणता ना खतरनाक ब्लॉग म्हणला राहणार नाही लगेच सबस्क्राईब मारताना लिहून देतो. काही काही असते ते बघत नुसते सबस्क्राईब नाही करत पण त्यांनी बी सबस्क्राईब केलं तर बरं होईल आपल्याला. नाही तर व्ह्यूज वेगळे आणि सबस्क्राईब येतच नाहीत असा विषय. सबस्क्रायबर लोकांनी वाढवले पाहिजे. आणि ठीक आहे अल्गोरिदम बदलला यूट्यूबचा आता करीन होईन काहीतरी. आपण काम करीत राहणार रे. मला नादवाद करू गाईस. डिस्को दिवानी आहा 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 वाफा देखो वाफा. काहीच मी इतका डाएट कॉन्शियस झालो आहे आजकाल आणि त्यासाठी तुम्हाला इज्जत द्यावं लागणार कमेंटमध्ये आणि थोडं मार्केटमध्ये आपल्याला एवढे काहीतरी हे दिले पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये. आणि डाएट कॉन्शियस झालो आहे बल्किंग विषय आणि तुम्हाला ते दिसत असेल. जर तुम्ही 2-4 ब्लॉगच्या मागं गेले तर तुम्हाला लगेच फरक दिसेल आणि चेहऱ्यावर बी फरक दिसेल तुम्हाला. आणि त्या लेवलला म्हणजे नॉर्मल लेवलला म्हणजे तब्येतीत बी तुम्हाला थोडासा फरक दिसेल.
त्याच्यामुळं थोडीशी इज्जत द्या कमेंटमध्ये, बाकी काही नाही. आपलं तेवढंच म्हणणं असते. आता हे भात बीत तुम्ही विचार करा ना, याच्यात मला काप्स किती भेटतात. काप्स भेटणार वरून प्रोटीन तर आहे समजा, एवढ्या याच्यात प्रोटीन तुम्हाला मजाक नाही करत नाही म्हणलं तरी 20 ग्रॅम प्रोटीन आहे सकाळ सकाळ. मेरा नाद मत करो. मी चांगलं खात होतो सोयाबीन भात आणि रील बघत होतो निवांत. मग मला आठवलं मला कॉलेजचे कपडे मी कुठे ठेवलेत काय माहिती, ते धुतलेले आहेत का नाही हे सुद्धा माहीत नाही, ते इस्त्री केलेले आहेत का हे सुद्धा माहीत नाही. आणि मी निवांत बसलो आहे, काहीच गरज नाही मस्त नसल्यावर. आता मला मग स्वतःवर क्यू येऊ राहिली, उशीर पूर्ण झालेला आहे अजून मी तसाच विषय. देह मग कैसा भगवंत. काहीच मी डोक्याच्या आला आहे थोडासा. कॉलेजचे कपडे न घालता आतमध्ये एक टी शर्ट आणि वरून स्वेटर, विषय क्लोज. कोण नाही ओळखीत एवढं, घेते ते ॲडजस्ट करून. आता मी येतोय, पोरं येत नाही, आपण जातोय तरी कॉलेजला, त्याच्यामुळे काय विषय नाही. इज्जत द्या कमेंट. आज कोणता डे? टीडी असं हा, मग TD आणला. बरं का, TD आणला. आता नाद नाही, तू TD बघायचा का तुला? दाखव एकदा. अयो पिशी घालून एवढा मोठा आणला होय. कसा आहे? मॅडमला द्यायचा का? हा, चला मग नादच नाही आता, टाकू चावी फुल कंटेंट आहे आता. तिकीट नको टाकू. येऊन येऊन बट मम म्हणा मम. आता तयार आहे, आता तयार आहे बाहुली. आता फक्त थांबा मंत्र टाकून द्या. ती द्यायची सर आम्हाला. आज TD डे द्यावाच लागेल आम्हाला. ते डे काय स्टेजवर जाऊन देऊ आपण, स्टेजवर चला स्टेजवर. आपल्या द्यायला बांधायची हाताला वेळ राहू द्या, हाताला असं झेंडा लावतात कधी तुला गळ्यात बांधू का? ते पोस्टर पोस्टर नाही बनवलं मी. पुढे तुमच्याकडे कागद आहे का लगेच बनव. नाही कशी तुला म्हणलं होतं त्यासाठी मी तिथं ठेवलं असतं मग केलं असतं. तिथं ऐक ना, एक काम करू, तिथं ते डेस्कवर आहे ना कागद ठेवू आणि डायरेक्ट ठेवून देऊ, लटकायचे नाही काय नाही. डे म्हणायला लागेल ना भाऊ. हॅपी TD लिहू आणि लटकायचे नाही फक्त. जे कागद लिहिलं बरं. मॅडम मी नाही HD का भावली नाही म्हणजे खेळच झाला. इशे इकडं आण, इशे इकडं इशे इकडं आण, इशे. गुड मॉर्निंग माय टीचर. हो तुम्हाला किती गिफ्ट ठेवलं तेवढं गिफ्ट बघा मॅडम, गिफ्ट बघा ना, तेवढा गिफ्ट बघा फक्त. TD डेचं गिफ्ट आहे. मी देऊ का म्हणा? TD बघा ना, तेवढा आहे. TD बघा ना, आमचं मन राखा तेवढं. आता काय उचलून आहे ना असं दाखवा आम्हाला, उचलून दाखवा. ओरड थोडं मॅडम असं हातात घेऊन दाखव ना. मॅडम ऐका ना, हातात घेऊन दाखवा ना असं. काहीच प्रँक आपलं ते बाऊला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. तरी अजून काही एवढा खास विषय झाला नाही, कुणाला तरी देऊ अजून. तो आता मला वाटतं गळ्यात घालून फिरावं लागेल मला. बाकी इकडे नाश्ता करायला आलो पोरांच्याकडे. सर तुम्हाला बावली द्यायची. टीडी आणलाय. टीडी आणलाय. चला चांगलं सर.
कसं आहे सर नजर नाही लागायची नजर पडली पाहिजे पण तुमच्यावर तुमचं लय तुला माझं आहे का हे बघा आता पांढरा शर्ट लिस्टी गेली काळी पॅन्ट बस पण राडा बाबा किती झालाय घरात ओ ये सगळा राडा येऊन तिचा मम्मी म्हणली मी आवरते म्हणून मी आवरेन मीच आवरलं असतं पण मम्मी म्हणली मी आवरते त्याच्यामुळे मी आवरेन बाकी मी होम वर्कआउट करू राहिलं थोडं जरा काय म्हणतात त्याला साथ येते पुशअप्स आणतो ते आणले पुलअप्स मारले शिकलोच थोडा पंप बी आला आहे बॉडीला मला दाखवतो होम वर्कआउट म्हणजे थोडा विषय असतो पण ठीक आहे 7-8-10 दिवस ॲडजस्ट करावं लागेल सप्ताहावर तिथून पुढं आपली जिम आहेच आपल्याला ओके बाकी सोयाबीन हरभरे खायचे आपलं सोयाबीन आणि भात खायचा आहे आणि आत्ता शिकतो झाले तर 6:30ला हरिपाटे जायचं आहे पण मी इथंच 5:45 वाजत आले खाऊन जायचं तयार आहे तर खावं लागेल फक्त हे काय सोयाबीन तयार आहे फक्त भात होता ना गाईज आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असं नाही मी कीर्तनावरून जाऊन आलो आणि जवळपास 11-11:15 झाले आणि अंतर्मित्रून टाकून आता मी निवांत झोपणार होतो पण नंतर आठवलं एडिटिंग बाकी आहे उद्या परत कुठं नव्हतो उद्या दिवसभराचे कामं वेगळे एडिटिंग वेगळे त्याच्यापेक्षा आता व्लॉग एडिट करून झाला आहे पूर्ण आणि आउटरो राहिला होता तर आजचा जो व्लॉग आहे तो इथं सेंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला भेटू द्या